विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीचा सुपडा साफ, 6 जागा आधीच झाल्या होत्या बिनविरोध. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव. नाशिक विधान परिषदेच्या निकालावरून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे संतापले. आपला विश्वासघात केल्याची त्यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या नेत्यांनी अंधारात ठेवून पराभव केल्याचाही केला आरोप. नाशिक विधान परिषदेचा निकाल आमच्यासाठीही धक्कादायक आहे. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. आमच्या बाजूने कोण उभा राहिला नाही याची चौकशी करणार, महाजनांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर. वर्धापन दिनी भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद. तर माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होते, भास्कर जाधवांशी सारवासारव. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. तर पहिल्याच दिवशी 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. ऑपरेशन टायगर आज पूर्ण होणार असल्याची माहिती. ठाकरेंच्या सेनेचे फुटीर खासदारांनी ओम बिर्ला यांना दिलेलं पत्र आणि खासदार भेटल्याचे फोटो आज समोर येण्याची शक्यता. तर खासदारांनी दिलेल्या पत्राला आजच मान्यता मिळणार असल्याची सुद्धा माहिती. तब्बल 16 दिवस अडखळलेला मान्सून राज्यामध्ये सक्रिय. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणपट्टी भागात मान्सूनपूर्व सरी. मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी. दादर, सायन, लोअर परेल परिसरात पावसाची हजेरी. वरई भागात पहिल्याच पावसामध्ये पाणी तुंबलं. नवी मुंबईतही मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी. Thank you.